नमस्कार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. हे नवं परिपत्रक नेमकं काय सांगतंय, त्याचे तांत्रिक मुद्दे काय आहेत आणि खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या खिशात काय पडणार आहे, हे आपण आज अगदी सोप्या, रोजच्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या चर्चेची रूपरेषा आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला प्रस्तावना आणि अंतिम मुदत, त्यानंतर तो महत्त्वाचा 50% वेतनाचा नियम, कुटुंब निवृत्ती वेतन, NPS निधीत नेमके काय बदल होणार आहेत, आणि शेवटी राजीनामा आणि इतर बारीक-सारीक नियम. हे सगळे मुद्दे आपण एकामागून एक बघणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, प्रस्तावना आणि अंमलबजावणीच्या तारखा. आता इथे सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे शासनाच्या वित्त विभागाने 6 मे 2024 रोजी काढलेल्या अधिकृत निर्णयानुसार ही सुधारित योजना 1 मार्च 2024 पासून किंवा त्यानंतर जे कर्मचारी निवृत्त झालेत ना, त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी लागू करण्यात आली आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची डेडलाईन आहे बरं का. 31 डिसेंबर 2024 ही तारीख अगदी नोंद करून ठेवा. जर या सुधारित योजनेचा पर्याय निवडायचा असेल तर आपला अर्ज कार्यालय प्रमुखांकडे या तारखेच्या आत पोचणं अगदी सक्तीचं आहे. मुदत चुकली तर संधी गेली असंच समजा. बरं, आता वळूया दुसऱ्या आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या भागाकडे, 50% वेतन आणि सेवेच्या अटी. आत्ता हे गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुमची 20 वर्ष किंवा त्याहून जास्त सेवा पूर्ण झाली असेल तर निवृत्तीच्या वेळच्या शेवटच्या वेतनाच्या बरोबर 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार. उदाहरणार्थ, समजा निवृत्तीच्या वेळी मूळ वेतन 1 लाख रुपये असेल तर दरमहा 50,000 रुपये आणि त्यावर महागाई भत्ता मिळेल. एकदम क्लिअर. पण समजा सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल तर काय? तर मग हे निवृत्ती वेतन सेवेच्या वर्षांच्या प्रमाणात मोजलं जाईल. म्हणजे जेवढी वर्ष सेवा तेवढ्या प्रमाणात पेन्शन. पण, आणि हा एक खूप मोठा पण आहे बरं का, किमान 10 वर्ष सेवा पूर्ण असणं ही अगदी दगडावरची रेष आहे. समजा एखाद्याची सेवा 9 वर्षे आणि 11 महिने झाली असेल तरीही, माफ करा, या सुधारित योजनेअंतर्गत कोणतंही निवृत्ती वेतन मिळणार नाही. ही अट खरोखरच खूप कडक आहे. पुढचा मुद्दा आहे कुटुंबाच्या सुरक्षेचा. कुटुंब निवृत्ती वेतन आणि किमान रक्कमेची हमी. ज्यांची ती 10 वर्षांची किमान अट पूर्ण आहे त्यांच्यासाठी शासनाने एक भक्कम आधार दिलाय. तो म्हणजे दरमहा किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतनाची हमी. म्हणजेच सगळ्या हिशोबानंतर पेन्शनची रक्कम जरी यापेक्षा कमी येत असली तरीही 7,500 रुपये हे नक्की मिळणारच. आता कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करूया. इथे मूळ निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून निश्चित केली गेली आहे. मगाशाचंच उदाहरण घेऊ. समजा मूळ निवृत्ती वेतन 50,000 रुपये ठरलं तर कर्मचाऱ्याच्या पश्चात कुटुंबाला दरमहा 30,000 रुपये आणि त्यावरचा लागू असलेला महागाई भत्ता असा लाभ मिळेल. हा कुटुंबासाठी नक्कीच मोठा आधार आहे. आता येऊया अशा एका मुद्द्यावर जो थोडा तांत्रिक आहे पण खूप महत्त्वाचा आहे. NPS म्हणजेच PFRDA निधीतील बदल. जुन्या पैशांचं नेमकं काय होणार हा प्रश्न साहजिकच पडतो. तर ज्यांनी ही नवीन योजना स्वीकारली आहे त्यांच्या PFRDA खात्यात आतापर्यंत जो काही निधी जमा झालाय त्यातील 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल आणि उरलेली 40% रक्कम ॲन्युइटीसाठी म्हणजेच वार्षिकी मिळवण्यासाठी वापरली जाईल. आता इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. खरं तर हे खूप काळजीपूर्वक आहे का. राज्य शासनाकडून जे अंतिम निवृत्ती वेतन निश्चित होईल ना, त्यातून या आधीच्या 40% निधीतून मिळणारी ॲन्युइटीची रक्कम वजा केली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲन्युइटीमधून येणारे पैसे आणि शासनाची उरलेली रक्कम हे दोन्ही मिळून ठरलेलं पूर्ण पेन्शन दिलं जाईल. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, राजीनामा आणि काही बारीक-सारीक नियम. हे नियम खरोखरच खूप काटेकोर आहेत. जर स्वतःहून राजीनामा दिला तर या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, 0. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर याआधी NPSमधून काही रक्कम काढली असेल ना तर ती चक्क 10% व्याजासह परत भरणं सक्तीचं आहे. तसं नाही केलं तर निवृत्ती वेतन कमी होईल. आणि हो, ग्रॅच्युइटीचा विचार केला तर ती जुन्या 31 मार्च 2023च्या निर्णयानुसारच राहील. आता हे सगळं फक्त मंत्रालयातल्या लोकांसाठीच आहे का? तर नाही. हे नियम मान्यता आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि कृषीतर विद्यापीठे तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही अगदी जसेच्या तसे लागू होणार आहेत. तर जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. 31 डिसेंबर ही अंतिम मुदत अगदी जवळ आलीये.
आपली एकूण सेवेची वर्षे, ती 10 वर्षांची किमान अट आणि जुन्या परताव्यावरील 10% व्याजाचा नियम, या सगळ्याचा हिशोब आपण पूर्ण करून ठेवलाय का? या विश्लेषणाच्या आधारे स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी अगदी योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आलीये.